गणपती स्तोत्र हे पठन केल्याने सर्व संकटे दूर होतात. श्री संकटनाशन गणपती स्तोत्र. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्ड च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभु. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपति स्तोत्रं षण्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादताम्. इति श्रीनारदपुराणे संकटनाशन नाम श्रीगणपती स्तोत्र संपूर्णम्. याचा थोडक्यात अर्थ. या स्तोत्राच्या गणपतीच्या 12 नावांचे वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्त्र, लंबोदर, विकट, विघ्नराज, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपती आणि गजानन स्मरण केले आहे. जो मनुष्य तिन्ही सांजेला याचे पठण करतो त्याला कशाचीही भीती राहत नाही आणि 6 महिन्यात फळ मिळून 1 वर्षात सर्व कार्य सिद्धी होतात. आता मी तुम्हाला श्री संकटनाशन गणेश स्तोत्राचा सविस्तर मराठी अर्थ सांगत आहे. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. याचा अर्थ गौरीपुत्र विनायक देवाला नतमस्तक होऊन डोके टेकून नमस्कार करावा. भक्तांच्या हृदयात निवास करणाऱ्या या गणेशाचे आयुष्य, इच्छा आणि धनप्राप्तीसाठी दररोज स्मरण करावे. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्ष गजवक्त्रं चतुर्थकं. अर्थ. पहिले नाव वक्रतुंड, वाकडी सोंड असलेला. दुसरे एकदंत, एक दात असलेला. तिसरे कृष्णपिंगाक्ष, काळ्या तांबूस डोळ्यांचा. आणि चौथे गजवक्त्र, हत्तीसारखे मुख असलेला आहे. लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं. याचाच अर्थ. 5वे नाव लंबोदर, मोठे पोट असलेला. 6वे विकट, प्रचंड रूप असलेला. 7वे विघ्नराजेंद्र, विघ्नांचा नाश करणारा राजा. आणि 8वे धूम्रवर्ण, धुरासारखा रंग असलेला आहे. नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपती द्वादशं तु गजाननं. याचाच अर्थ. 9वे भालचंद्र, ज्याच्या कपाळावर चंद्र आहे. 10वे विनायक, 11वे गणपती आणि 12वे नाव गजानन असे आहे. द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. याचाच अर्थ. जो मनुष्य गणपतीच्या या 12 नावाचे तिन्ही त्रिकाळ सकाळ, दुपार, संध्याकाळ पठण करतो त्याला कोणत्याही विघ्नाची भीती राहत नाही. हे स्तोत्र सर्व प्रकारची सिद्धी देणारे आहे. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. याचा अर्थ. हे स्तोत्र वाचल्याने विद्यार्थ्याला विद्या मिळते, धन मिळवण्याची इच्छा असणाऱ्याला धन मिळते, पुत्राची इच्छा असणाऱ्याला पुत्रप्राप्ती होते आणि मोक्षाची इच्छा असणाऱ्याला सद्गती प्राप्त होते. जपेत गणपती स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः.
याचा अर्थ या स्तोत्राचा जप केल्याने 6 महिन्यात शुभ फळ मिळण्यास सुरुवात होते आणि 1 वर्षात पूर्ण सिद्धी, इच्छित कार्य पूर्ण होणे प्राप्त होते, यात कोणतीही शंका नाही. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता. अर्थ, जो मनुष्य हे स्तोत्र लिहून 8 ब्राह्मणांना अर्पण करतो त्याला गणपतीच्या कृपेने सर्व प्रकारचे ज्ञान आणि विद्या प्राप्त होते. इति श्री नारद पुराणे संकटनाशनम नाम श्री गणपती स्तोत्रम संपूर्णम. तुम्हाला गणपतीच्या या 12 नावांचे दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ पठण करायचे आहे. याने मनातील सर्व इच्छा, मनोकामना गणपती बाप्पा आपल्याला पूर्ण करण्यास मदत करतात. धन्यवाद.